बिग बॉस मराठी सीझन 5च्या भाऊच्या धक्क्यावर आर्या जाधवला मिळणार आहे शाबासकी आणि काय बोलणार आहेत रितेश भाऊ जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। पहिला तर बोलणार आहेत की जान्हवी आणि निक्कीला तू जे नडतेस भिडतेस ते सगळ्यांना आवडत आहे आणि टीम बी मधून फक्त तू एकटीच नडताना दिसत आहेस निक्की आणि जान्हवीला। आणि निक्कीने अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये कोणताही रूल फॉलो केला नव्हता, कोणतंही काम ऐकलं नव्हतं, त्याचाच रिव्हेंज घेऊन तुम्ही काल निक्कीला आणि जान्हवीला इन्स्टिगेट केला आणि ते दोघे पण संतापले होते आणि तुम्ही कोणाला बिन हात न लावता इन्स्टिगेट केला, त्यांना नडला भिडला, ते खूप स्ट्रॉंग वाटलं। टीम बी मधून तुम्ही स्ट्रॉंग दिसत आहात असं शाबासकी रितेश भाऊने आर्या जाधवला दिलेली आहे। त्यानंतर दुसऱ्या पॉईंटवर अभिजितचा पण शाळा घेतलेली आहे की तुम्ही आर्याला अडवत होता, माझ्या पायाला लागले, मला तो बजर वाजायचा तो टास्कमध्ये, तो फोटो जाळायच्या टास्कमध्ये, त्यात आर्या जाधवने स्वतःचा स्टँड घेतला आणि तो इरिनाचा फोटो जाळा बजर दाबून। तुमच्या पायाला लागले म्हणून ती असं तुम्हाला चान्स नाही देऊ शकत। तुम्ही टीम बीने तिला फार वाईट टाकल्यासारखं केलं त्यानंतर आणि खूप बोलला तिला, मला जायचं होतं आणि तू गेलीस, तुला आमचा प्लॅन कळत नाही, तुला गेमच कळत नाही, तिला खूप बोललात तुम्ही, पण तू ती स्ट्रॉंग रीतीने तिनं खेळला तो गेम आणि ती स्ट्रॉंग दिसलेली आहे। आणि त्यात सूरजने पण तिचं बाजू घेतलेली आहे आणि ते पण चांगलं दिसलेलं आहे। सूरज असल्या गोष्टीत बाजू घेतोय त्यामुळे तो चांगला दिसत आहे आणि अशा प्रकारे आर्या जाधवचे खूपच कौतुक केलेलं आहे रितेश भाऊनी आणि तिला म्हणलेलं आहे की टीम बी मधून तू खूप स्ट्रॉंग दिसत आहेस, अशीच खेळत राहा, फक्त रडत बसू जाऊ नको, तू स्ट्रॉंग आहेस त्या पद्धतीने खेळ आणि तुझा गेम चांगला दिसत आहे, अशा प्रकारे रितेश भाऊने तिचं कौतुक केलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या असे नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा।